आता समजा हां, आता तो फॉलोअपला जेव्हा पेशंट येईल, सिटी हॉल तर ते आजच्या डेटला ते फॉलोअप नोट्स ते गेल्या. एक मिनिट. हां सॉरी. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा येणार आहे तेव्हा इथे प्रिस्क्रिप्शन आधी काय दिलं होतं ते आलेले आणि हां फॉलोअप नोट्स वगैरे पण ज्या नवीन तशाच ॲड होतील. आणि आता हेच जर का प्रिस्क्रिप्शन मला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे तर जस्ट क्लिक ऑन दॅट आणि मग इथे ते ठेवायचं आहे आणि आणखीन काही ॲड करायचं आहे किंवा हे एडिट करायचं आहे तर ते पण शक्य आहे. जे काय एडिट करायचं असेल ते करू शकता, नवीन ॲड करू शकता इथे आणि मग सेव्ह म्हणायचं. मेन सायकॅट्रीच्या संदर्भात म्हणजे डॉक्टर्सच्या संदर्भात जे आहे ते हे एवढंच आहे. सो आणि आणखीन एकच गोष्ट दाखवते की समजा ॲडमिनमध्ये गेलं आहे. आता आजच्या अपॉइंटमेंट्स काही देऊन ठेवल्या आहेत तर त्या टुडेज अपॉइंटमेंट्स त्या वेळेप्रमाणे सगळ्या दिसतात. कॉन्टॅक्ट नंबर्स येतात म्हणजे जर काही रिस्केड्युलिंग करायचं असेल तर. आणि जर का आपण इथे बुक अपॉइंटमेंट केलं आत्ताच्या पेशंटसाठी, सपोज आता सपोज त्याला 3 महिन्यांनी बोलवायचं आहे तर ऑगस्ट सप्टेंबर मे बी 17 ऑक्टोबरची डेट द्यायची आहे तर ते घेतलं. या स्लॉट्स ज्या अवेलेबल आहेत त्याच दिसतील. अपॉइंटमेंट बुक होईल. आणि जर का या मला काही पेशंटचे काही अपॉइंटमेंट्स रिस्केड्यूल करायचे आहेत किंवा हलवायचे आहेत तर मला इथे लिस्ट येईल आणि कॉन्टॅक्ट नंबर्स येतील. मग रिस्केड्यूल अपॉइंटमेंट पण आहेच इथे. पण हे सगळं बाकीचे आहेत ते रिसेप्शनिस्ट करू शकते. आणि हां आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन काय करायला सांगितले ते तर दिसेलच. प्लस जर का पेशंट ते घेऊन आला रिपोर्ट तर यू कॅन अपलोड इफ यू वॉन्ट सिस्टीममध्ये रिपोर्ट्स अपलोड होतील.